am from AJ Edu Solution. हॅलो एव्हरीवन, AJ एजू सोल्युशन या संपूर्णतः मराठीसाठी वाहिलेल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी अजित सर तुम्हा सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. प्रिय विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 7वीच्या मराठी विषयातील कविता क्रमांक 11 लेख पाहणार आहोत. लेख याचा अर्थ मुलगी, आणि या कवितेचं स्पष्टीकरण आपण नेहमीप्रमाणे मराठी आणि हिंदीमध्ये सुद्धा देणार आहोत. तर चला तर पाहूया कविता क्रमांक 11 लेख. तर या कवितेच्या कवयित्री आहेत अस्मिता जोगदंड चांदणे, आणि त्यांनी या कवितेमध्ये कशाचं वर्णन केलं आहे बरं? तर लेक घरात वावरते तेव्हा सगळं घर हसरे, प्रसन्न व बोलके होते. तिच्या हसण्या रुसण्याने घराला घरपण राहते. लेकीच्या निरागसपणाचे सुंदर वर्णन प्रस्तुत कवितेत कवयित्रीने केलेले आहे. यानी लड़की जब घर में होती है तो घर में बहुत ही खुशहाली होती है. वो किस तरह से होती है, इसी का वर्णन इस कविता के द्वारा कवयित्री अस्मिता जोगदंड इन्होंने किया हुआ है. आता आपण कवितेच्या ओळी बघणार आहोत आणि त्या ओळींनुसार प्रत्येक कवितेच्या पंक्तींचा म्हणजेच ओळींचा अर्थ समजून घेणार आहोत. तुमच्या माहितीसाठी मी प्रत्येक ओळींखाली बघा डिफिकल्ट वर्ड्स म्हणजे कठीण शब्द दिलेले आहेत, जेणेकरून त्या शब्दांचे अर्थ तुम्हाला नक्कीच पाहता येतील. लेक तांबड कुंदन, लेक हिरव गोंदन, लेक झाडाची पालवी, लेक हाडाचं चंदन. आता लेक म्हणजे काय? तर लेक म्हणजे कन्या, मुलगी, डॉटर. आणि लेकीला काय म्हटलेलं आहे? चंदन. चंदन म्हणजे सँडलवूड, सुवासिक खोड. तांबडं म्हणजे लाल, आणि काळजी म्हणजे वरी, आणि कुंदन या शब्दाचा अर्थ आहे प्रेशियस स्टोन. मग काय म्हणतात बघा कवयित्री? लेक तांबड कुंदन, लेक हिरव गोंदन, लेक झाडाची पालवी, लेक हाडाचं चंदन. मुलगी घरात असणे किती आनंददायी असते हे सांगताना कवयित्री म्हणतात की माझी मुलगी जणू तांबडेलाल रत्न आहे. माझी लेक म्हणजे कायम लखलखणारे हिरवं गोंदण आहे. नुकतीच झाडाला फुटलेली पालवी आहे. ती स्वभावानुसार घरासाठी झिजणारी ती सुगंधित चंदन आहे. मतलब कवयित्री ये कहती है कि मेरी जो लड़की है, मेरी बेटी जो है वो बेटी मानो एक प्रेशियस स्टोन की तरह है. और इतना ही नहीं, जो गोंदन, गोंदन म्हणजे टॅटू आपण काढतो ना, तर ते जणू काय चमकणारं म्हणजे अतिशय सुंदर असं गोंदण आहे. और वो घर में इस तरह से रहती है और उसकी मौजूदगी ही बहुत हमें प्रसन्न करती है, जिस तरह चंदन की सुगंध हमें प्रसन्न करती है. म्हणजे याचा अर्थ असा आहे की लेक जेव्हा घरामध्ये असते तेव्हा घरातलं वातावरण हे सुगंधित असतं. समजलं मुलांनो? चला तर दुसऱ्या 2 ओळी बघूया. हे तुमच्या माहितीसाठी बघा, मा असं लिहिलेलं आहे, मा पापा असं त्या मुलीने आपल्या हातावर लिहिलेलं आहे. म्हणजे मा म्हणजे आई मुलांसाठी आणि मुलं आईंसाठी किती प्रेम करतात एकमेकांवर, त्याचं हे चित्र तुम्हाला स्पष्ट व्हावं म्हणून मी ही चित्र तुमची स्लाईड तुमच्यासमोर ठेवलेली आहे. बघूया. बघा मुलांनो, लेक असता मनाची सारी काळजी मिटते, लेक असता घराची रोज समई पेटते. मग कवितेचा भावार्थ काय या 2 ओळींचा बघा? तर माझी लेक माझ्या मनात सतत असते तेव्हा माझी सगळी चिंता मिटते. ती जेव्हा रोज घरात असते तेव्हा मंद समईची ज्योत तेवत राहावी तसा घरभर प्रकाश पडतो. मतलब मेरी बेटी जब घर में रहती है तो मानो हमारे घर में हमेशा प्रसन्नता रहती है. किसी भी प्रकार की चिंता हमें नहीं सताती. जिस तरह से समई यानी ऑइल लॅम्प हमेशा, हा समई जी आहे ती घरामध्ये देवघरात असते. मग त्या देवघरामध्ये समई जशी मंद मंद तेवत असते आणि उजेड देत असते कायम सतत, तशा प्रकारची माझी लेक घरभर प्रकाश पाडते. म्हणजेच याचा अर्थ असा आहे मुलांनो की लेक घरात असणं ही जणू काही सगळी चिंता मिटते. मतलब लड़की की मौजूदगी, बेटी की मौजूदगी जब घर में होती है तो किसी भी प्रकार की चिंता मन को नहीं सताती है.
समजलं तुम्हाला? नेक्स्ट, लेक नसता घरात आस लागते उरास, वेळ जागीच थांबते आणि मनही उदास. बघा मुलांनो, मुलगी जेव्हा घरात असते तेव्हा आईला किती प्रसन्न वाटतं, बाबांना प्रसन्न वाटतं. कारण मुलगी घरामध्ये असल्यामुळे घरदार हसरं राहतं, कोणत्याही प्रकारची चिंता वाटत नाही. पण ज्या वेळेला मुलगी नसते तेव्हा काय होतं बरं? लेक नसता घरात आस लागते उरास. हां, आस म्हणजे ओढ आणि ऊर म्हणजे मनाला किंवा हृदयाला, आणि उदास म्हणजे टू फील सॅड. काय म्हणते बघा, माझी मुलगी जेव्हा घरात नसते तेव्हा माझ्या मनाला तिची ओढ लागते आणि वेळ थांबल्यासारखी स्तब्ध होते आणि माझे मनही उदास होते. म्हणजे तिच्या विना माझा वेळ जात नाही. इन दो पंक्तियों में क्या कहा है उन्होंने? जब मेरी बेटी मेरे घर में नहीं रहती है तब मानो कि समय की घड़ी थम सी जाती है, समय बीतता ही नहीं और मन भी उदास रहने लगता है. कळलं ना मुलांनो? म्हणून घरी मुलगी असणं गरजेचं आहे. मग काय म्हणतात बघा कवयित्री पुढे, अशी चिमणी बोल की साऱ्या घरात हसते, थोडे रागावले तर मग रुसून बसते. आता आई वडील आपल्याला ओरडतात की नाही कधी कधी, मग तशा प्रकारची कवयित्रीने सुद्धा एक गोष्ट सांगितलेली आहे. काय बरं? अशी चिमणी बोलकी. चिमणी कोणाला म्हटलेलं आहे? मुलीला. कारण ती काय असते? बोलकी म्हणजे टॉकेटिव्ह. रुसणे म्हणजे नाराज होणे. चिमणी जशी चिवचिव करत असावी तशी माझी लेक साऱ्या घरभर हसत खेळत बोलत राहते, तेव्हा मला आनंद होतो. पण मी जरा देखील तिच्यावर रागावले की ती मग रुसून बसते. म्हणजे काय म्हटलेलं आहे कवयित्रीने कि जब लड़की घर में, बेटी मेरी घर में होती है तो वो हमेशा बातें करती रहती है और उसकी बातों से मुझे अच्छा भी लगता है, मगर कभी कभार मैं जब उसको डांटती हूँ तो वो फिर क्या करती है? मुंह बनाकर बैठ जाती है, यानी नाराज होती है. समजलं मुलांनो? म्हणून मुलगी अशा प्रकारे घरदार सुंदर, स्वच्छ आणि प्रसन्न ठेवण्याचं काम करते. म्हणून कवयित्रीने ह्या ओळी लिहिलेल्या आहेत. आता बघा, आता कवयित्री काय म्हणते की सारे जगही रुसले तरी परवा करू नये, पण आपली पाकळी कधी कधी रुसू नये. बघा, परवा न करणे म्हटले डोंट केअर, पाकळी याने टेंडर पेटेल, आणि रुसू नये म्हणजे नेवर बी अपसेट. कवयित्री काय म्हणतायत की सारे जग जरी आपल्यावर नाराज झालं ना, रुसलं ना, तरी मी काळजी करत नाही, पण माझी चिमुकली, माझी मुलगी ज्या वेळेला माझ्यावर रागवेल किंवा माझ्यावर रुसू नये अशी मला नेहमीच अपेक्षा असते. आपली पाकळी कधी कधी रुसू नये. कवयित्री म्हणतात की पूर्ण जग जरी माझ्यावर रागवलं की माझ्यावर रुसलं, नाराज झालं, तरी मला काही पर्वा नाही, पण माझी लेक माझ्यावर कधीच रुसू नये असं कवयित्रीला वाटतं. यानी बेटी जो है वो मुझ पर कभी भी नाराज़ ना हो, भले चाहे दुनिया नाराज़ हो गई तो मुझे किसी भी बात की परवाह नहीं है. तो इस तरह से आखिरी इसमें क्या कहते देखिए कवयित्री, फक्त लेकीला कळते अरे निसर्गाची भाषा, काळ्या रात्रीला लागते कशी सकाळची आशा. माझ्या मुलीलाच फक्त निसर्गाचे बोल कळतात, कारण अंधाऱ्या रात्रीनंतर आश्वासक आशादायी सकाळ उगवते, तशी माझी लेक मला जीवनदायी प्रकाशमय आहे. लेक मतलब बेटी, ये जो मेरी बेटी है उसे पूरी निसर्ग यानी नेचर की बातें पता है. कैसे? क्योंकि जब शाम हो जाती है और रात होती है तो उसके बाद सुनहरा सवेरा भी आता है. उसी तरह ये मेरी बेटी भी क्या करती है, जब वो घर में रहती है तो हमारा जीवन प्रकाशमय बन जाता है. म्हणजेच लेकीलाच निसर्गाची भाषा कळते जणू काही, कारण सकाळची प्रसन्नदायी सकाळ जी उगवते ती सकाळ माझ्या लेकीच्या रूपाने आमच्या घरात प्रकाशमान करत असते. कळलं मुलांनो? तर अशा प्रकारची आई आणि लेक याचं वर्णन करणारी, अतिशय भावस्पर्शी आणि हृदयस्पर्शी वर्णन करणारी ही कविता आहे. हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला असेल
तर नक्की लाईक करा, सबस्क्राईब करा आणि तुमच्या इतर मैत्रिणींना नक्कीच हा पाठवा. आणि वारंवार हा व्हिडिओ जर पाहिलात तर तुम्हाला ही कविता आपोआप कळेल आणि याच्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे तुम्ही नक्कीच आरामात समजून सोडवू शकाल. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, धन्यवाद.